नमस्कार. चला तर मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे. अगदी नवीन म्हणजे नवीनच आहे. नेहमी आपण बनवतो पण प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी आहे. पण आज इतके इन्स्टंट पद्धतीने दाखवलेली आहे, की तुम्ही केव्हाही जर केलं तर फर्स्ट टाईम जरी केलं तर बिघडणार नाही आणि खूप कमी वेळामध्ये बनवता येणारी रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. चला तर सुरुवात करूया. ह्या ठिकाणी पाऊण वाटी तांदूळ घेतलेत. नॉर्मली तांदूळ तर आपण जे नेहमी भातासाठी वापरतो घरी तेच तांदूळ घेतलेले आहेत. पाऊण वाटी घेतलेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ टाकून द्यायचं. अगदी रवाळ आपल्याला हे मिक्सरला काढून घ्यायचे. पाहू शकता ह्या ठिकाणी अगदी रवाळ आपण जसं बगर असेल त्या पद्धतीने आपण हे तांदूळ काढून घेतलेले आहेत. गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये साधारणतः आपल्याला 2 ते 3 चमचे इतकं आपण तूप टाकून घेतलेलं आहे. कमी जास्त झालं तर काही फरक पडत नाही. तूप छान वितळलं की त्यामध्ये जे आपण तांदूळ मिक्सरला काढलेले आहेत ते टाकून दिलेले आहेत. आता ह्या ठिकाणी आपल्याला गॅस मीडियम ठेवून थोडासा कलर बदलेपर्यंत मिक्स करून घ्यायचे आणि छान भाजले जातील. तांदूळ आपले कच्चे असल्यामुळं आपण ह्या ठिकाणी व्यवस्थित आपण रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे. अगदी इन्स्टंट आहे. खूप लवकर बनवता येते. जेव्हा पाहिजे तेव्हा आपण 10 ते 15 मिनिटामध्ये हा पदार्थ बनवू शकतो आणि अगदी चविष्ट असा हा पदार्थ आहे. श्रावण महिना चालू आहे. भरपूर असे आपण गोडाचे पदार्थ करतो. पण आज नेहमीपेक्षा वेगळा पदार्थ आपल्याला आज बनवायचा आहे. अगदी वास यायला सुरुवात झाली. छान भाजल्यासारखं वाटलं की आपल्या ह्या ठिकाणी गॅस बंद करायचे. ह्या ठिकाणी आता आपल्या तांदळाचा रंग गव्हाळा असा आलेला आहे आणि मस्त खमंग आपला हा तांदूळ मस्त तुपामध्ये भाजलेला आहे. आता ह्या ठिकाणी आपण गॅस बंद करून ठेवणार आहे 5 मिनिटाकरता. थोडंसं नॉर्मली थंड झालं की ह्यामध्ये आता आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे. साधारणतः 1 बाउल ह्या ठिकाणी दूध घेतलेलं आहे मी. एकूण तांदळासाठी आपल्याला 2 बाउल इतकं घेतलेलं आहे किंवा तुम्ही 1 बाउल पाणी आणि 1 बाउल जर दूध घातलं तरी चालते. पण टेस्ट खूप छान येते. नक्की तुम्ही ह्या ठिकाणी दूधच वापरा. निरसं दूध घेतलेलं आहे, बिलकुल पाणी मिक्स केलेलं नाही. घट्टसर असं आपलं हे दूध घेतलेलं आहे किंवा तुमच्याकडे साय असेल टाकलं तरी चालते. ह्या ठिकाणी गॅस अगदी मीडियम ठेवायचा आहे. गॅस फुल करायचा नाही. ह्या ठिकाणी वेलची टाकलेली आहे. पावडर टाकले तरी चालते. थोडे ड्रायफ्रूटचे तुकडे टाकलेले आहेत. तुमच्या आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रूट्स टाकलं तरी चालतात. घट्टसर व्हायला सुरुवात झालेली आहे. जर खूप जास्त घट्ट तुम्हाला हवं नसेल तर ह्या ठिकाणी थोडंसं दूध आणखी टाकलं तरी चालते. मी 2 बाउल इतकं दूध टाकून दिलेलं आहे. ह्या ठिकाणी आता मी गूळ घेतलेला आहे. गूळ हा कट करून घ्यायचे किंवा तुम्ही फोडून ठेवलेला असला तरी टाकला तरी चालतो. अगदी सुरीने खूप लवकर कट होतो. ह्या पद्धतीने आपण कट करून घेतलेला आहे आता. जितके तांदूळ घेतले होते तितकंच आपण प्रमाण घेतलेलं आहे गुळाचं. ह्या ठिकाणी छान आता आपले शिजलेले तांदूळ दुधामध्ये त्यामध्ये आपला जो गूळ आपण चिरून घेतलेला आहे तो टाकून दिलेला आहे आणि छान वितळेपर्यंत आपल्याला असंच हलवत राहायचंय. अगदी तांदूळ आणि दुधामध्ये आपला गूळ व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे इतकं आपण छान गॅस मिडियम हलवून घेणार आहोत. अगदी छान रंग बदललेला आहे. ह्या ठिकाणी आपण एक खोबरा घेतला त्यामधले असे काही काप काढून घेणार आहोत. तुमच्याजवळ खिसलेला असेल तो टाकला तरी चालतो. मोठ्या आकारात टाकलं तर खाते वेळेस अगदी मस्त लागतात. एक 5 मिनिटाकरता आपल्याला असंच हलवत राहायचं आहे. गॅस मिडियम ठेवायचा जे की खोबरंसुद्धा मध्ये शिजला जाईल. अगदी मस्त तांदूळ आपला फुगलेला आहे. छान आपली ही रबडीदार अशी खीर बनून तयार होत आहे. जसं नेहमी आपण गव्हाची खीर करतो त्याच पद्धतीची चव ह्या तांदळाच्या खीरीला येते. तुम्ही नक्की ट्राय करून पहा किंवा इन्स्टंट तुम्हाला गव्हाची खीर जर पाहायची असेल तर नक्की कमेंट करून सांगा. दाखवण्याचा नक्की प्रयत्न केला जाईल. ह्या ठिकाणी रबडीदार आपली तांदळाची खीर बनवून तयार झालेली आहे. आता आपल्याला गॅस बंद केलेला आहे आणि प्लेटमध्ये आपण ही खीर काढून घेणार आहोत आता. अगदी छान चमचमीत अशी आपली ही खीर शायनिंगदार बनून तयार झालेली आहे. तुम्हाला ही खीर कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा किंवा तुम्ही कसं तांदळाची खीर बनवता तेही कमेंट करून सांगा. आता ह्यावरतून थोडासा खिसलेला खोबरं टाकलेला आहे. ड्रायफ्रूट्स टाकले वरून तरी चालतात. अगदी मस्त रसरशीत आपली ही तांदळाची खीर बनवून तयार झाली. अगदी कमी वेळामध्ये न शिजवता न कुकर लावता आपण ही खीर बनवलेली आहे अगदी कमी वेळामध्ये. जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही 15 ते 20 मिनिटांमध्ये ही खीर आरामात बनवू शकता. वरतून चमच्याभर तूप टाकलेलं आहे खाण्यासाठी. मस्त गरम गरम आपली तांदळाची खीर पंचमी स्पेशल तयार झालेली आहे. नागपंचमीसाठी तुम्ही नक्की ट्राय करून पहा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. सोबत खाण्यासाठी आपण ह्या ठिकाणी नागपंचमी स्पेशल कानवले बनवलेले आहेत. ह्या ठिकाणी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि नेहमीप्रमाणे चपातीला जसं आपण पीठ मळतो त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी मी पीठ मळून घेत आहे. आता ह्या ठिकाणी एक पातेलं घेतलेलं आहे, एक चाळणी घेतलेली आहे.
पातेल्यामध्ये थोडंसं ग्लास 2 ग्लास इतकं पाणी टाकून द्यायचं आहे आणि वरतून अशी चाळणी ठेवायचे आणि त्या अगोदर आपण चपाती एवढा उंडा घेतलेला आहे आणि त्याची लाटी बनवायचं. जसं नेहमी आपण चपातीची लाटी बनवतो त्याच पद्धतीने, फक्त घडी घालायची नाही. आपल्या प्लेन लाटी जमल तितकं, शक्य होईल तितकं पातळ आपण ही लाटी लाटून घेणार आहोत. अगदी नेहमीप्रमाणेच आपल्याला लाटायचे. अगदी पारंपरिक पदार्थ आहेत, तुम्ही नक्की ट्राय करून पहा. खिरीसोबत खाण्यासाठी हे कानोले अप्रतिम चवीचे लागतात. नक्की ट्राय करून पहा. वरतून थोडंसं आपण तेल लावून घेतलेलं आहे. आता ह्यावरतून थोडंसं पीठ टाकून आपल्याला उलटून टाकायचं आहे. या साईडला उलटून टाकले की दुसऱ्या साईडनं सुद्धा आपण थोडंसं उलटून टाकून असं दुसऱ्या साईडनं सुद्धा तसंच आपल्याला थोडंसं तेल लावून थोडंसं पीठ टाकायचं आणि अशीच घडी घालायचं आहे. आता ह्या पद्धतीने आपण असे सर्व कानवली बनवून घ्यायचं आहे. गॅसवरती आपण गॅस चालू करून पातेलं ठेवलेलं आहे. चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. जे कानवले आपण बनवलेले आहेत ते असं आपल्याला ठेवून घ्यायचे. अगदी सोप्या पद्धतीचे, सहज कोणालाही बनवता येतात. वरतून थोडंसं आता आपण तेल लावून घेतलेलं आहे. एक 5 मिनिटाकरता वरती आपल्याला झाकण ठेवायचे. गॅस मिडियम ठेवून आपण छान स्टीम करून घेणार आहोत. एकदा छान वाफरले की आपल्याला काढून पाहायचे. या ठिकाणी व्यवस्थित आपले हे कानोले वाफरलेले आहेत आणि मस्त खाण्यासाठी तयार झालेले आहेत. पाहू शकता अगदी मस्त चमचमीत असे हे कानवले आपण बनवलेले आहेत आणि खिरीसोबत खाण्यासाठी अप्रतिम चवीचे लागतात. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की कानवले आणि ही खीर कशी झाली आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.